पिछले कुछ महीनों से या कुछ सालों से रामटेक तहसील अंतर्गत आने वाले अनेकों गांवों के करीब बाघ, तेंदुआ जैसे हिंसक प्राणियों की चहलकदमी बढ़ गई है। इसके चलते बाघ ने अनेकों लोगों और पशुओं पर हमले भी किए हैं। इन हमलों में अनेकों लोगों की और पशुओं की जानें भी गई है, तो अनेकों लोगों और पशु गंभीर रूप से घायल भी हुए हैं। यह सिलसिला लगातार जारी है। इसी बात की गंभीरता को देखते हुए नागरिक अधिकार मंच द्वारा रामटेक में पत्र परिषद रखी गई थी। इस मौके पर सचिन किरपान, कीर्ति आहाके ने पत्रकारों को हिंसक प्राणियों द्वारा हो रही घटनाएं और वन विभाग द्वारा लोगों का रोष और वन विभाग ने अपनी मांगों के बारे में जानकारी दी। निखिल पाटिल, यशवंत भल्लावी, मोइन पठाण, अरुण गद्रे, चिंतामण कोवाचे उपस्थित थे। नाहीतर अन्यथा जन आक्रोश जर वाढला तर याचा मार्गावर शासनाने गंभीरतेने विचार करावी आणि आदिवासी बहुल क्षेत्रामधून मी एक नागरिक म्हणून इथे उपस्थित आहे। तर आदिवासी क्षेत्रात बरेचशे आता घटना वाढत चालली, दिवसेंदिवस वाढत चालले। आज हे झालं, लगेच आता 1 तासाचा अपडेट आमच्याकडे हे आहे की चवारी गावामध्ये पुन्हा तो वाघ प्रेझेंट झालेला होता। तर अशा लोकांचं दहशतमध्ये वाघाच्या हल्ल्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि मूलभूत गरजा जी आहेत, लोकांची दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये दुर्लक्ष होत आहे। त्यांचा म्हणजे जंगलात जाणे येणे किंवा घराच्या बाहेर पडणे पण आता शक्य नाही। जंगलालगत वाघाची जी प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ही दहशत एवढी जबरदस्त आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही। त्यांना शासनाकडून 25 लाख रुपये नुकसान भरपाई, त्याच्या जीवाची नुकसान भरपाई 25 लाख रुपये दिल्या जाते। एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का? ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा। लोकवर्गणीतून आम्ही 25 नाही 50 लाख रुपये त्या अधिकाऱ्याला, एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू, एवढं या ठिकाणी सांगतो। अनेक लोकहितोपयोगी कामं जी वन विभाग निधी जमा करतो, पर्यटनाच्या नावावर जो निधी जमा केला जातो, या निधीतून अनेक लोकहितोपयोगी कामं केल्या गेली पाहिजे। हजारो करोड रुपये वन विभाग जंगल कापून कमाई करत आहे। त्या CSR फंडात त्यांना जो नफा मिळत आहे, त्या नफात CSR फंडांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 50 लाख रुपयाची कामं त्या ठिकाणी केल्या गेली पाहिजे। ज्यांचा जीव या ठिकाणी जात आहे त्या परिवाराला, त्यांच्या परिवाराला 1 कोटी रुपये शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। त्याशिवाय त्या कुटुंबातील व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे। जवळपास 10-12 लोक मागच्या कालावधीत मारले गेली, अनेक जण जखमी झाली, शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला आणि त्यासाठी शासनाकडून जी उपाययोजना केली जाते ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर शासनाने त्वरित उपाययोजना करावी। अन्यथा पुढील कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन उभं शासनाविरुद्ध, लोकप्रतिनिधींविरुद्ध उभं आल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, एवढं या ठिकाणी सांगतो। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। Our office address पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।